नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाटेट 2026 साठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच इयत्ता चौथीचा शिवरायांचा इतिहास. आज आपण प्रकरण पहिले शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र यावरील महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. 1. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. तसबीर म्हणजे फोटो. शिवजन्मापूर्वीच्या काळाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या चित्रांचा आणि फोटोंचा उपयोग होतो. मध्ययुगीन काळ. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ इतिहासामध्ये मध्ययुग म्हणून ओळखला जातो. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले राजे. या काळामध्ये काही राजे असे होते ज्यांनी स्वतःच्या सुखापेक्षा प्रजेच्या कल्याणाला प्राधान्य दिले. उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर. दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. कल्याणकारी नसलेले राजे, प्रजेचा छळ करणारे राजे. काही शासक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी लढत होते, त्यांना प्रजेच्या सुखाशी काहीही देणेघेणे नव्हते. अहमदनगरचा निजामशाह. विजापूरचा आदिलशाह. शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्राची स्थिती. महाराष्ट्राची फाळणी. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. क्रूर आणि संकुचित वृत्ती. हे दोन्ही सुलतान मनाने अजिबात उदार नव्हते. ते प्रजेवर अन्याय करत असत. आपसातील वैर. निजामशाह आणि आदिलशाह यांच्यात एकमेकांबद्दल तीव्र हाडवैर होते, ज्यामुळे त्यांच्यात नेहमी लढाया होत असत. या लढायांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे अतोनात नुकसान होत असे. वतनदारांची स्थिती. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख आणि देशपांडे यांसारखे वतनदार होते, परंतु हे वतनदार देशावर किंवा प्रजेवर प्रेम करत नव्हते. त्यांचे प्रेम फक्त त्यांच्या वतनावर आणि जहागिरीवर होते. ते स्वतःच्या वतनासाठी अंतर्गत भांडणे करत आणि एकमेकांशी सतत लढत असत. शिवरायांचे कार्य आणि रयतेची मुक्ती. स्वराज्याची स्थापना. रयतेला, जनतेला सुखी करण्यासाठी आणि या अन्यायी राजवटीतून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले. वतनदारांना वठणीवर आणणे. शिवरायांनी आपसात भांडणाऱ्या आणि प्रजेला त्रास देणाऱ्या भांडखोर वतनदारांना वठणीवर आणले आणि स्वराज्याच्या पवित्र कामात त्यांचा योग्य उपयोग करून घेतला. अन्यायाविरुद्ध संघर्ष. रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी सत्तांशी शिवरायांनी अथक झुंज दिली आणि लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. शिवपूर्व काळातील सामाजिक परिस्थिती. अंधारयुग. शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. लोक सुखी नव्हते, कारण आदिलशाह आणि निजामशाह यांच्या भीतीमुळे उघडपणे सण उत्सव साजरे करणे किंवा पूजा करणे धोक्याचे झाले होते. संतांचे कार्य. याच कठीण काळात महाराष्ट्रात अनेक महान संत होऊन गेले, ज्यांनी समाजात जागृती निर्माण करण्याचे काम केले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठावरील काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचा काळ कोणता होता? उत्तर बी. मध्ययुगाचा काळ. स्पष्टीकरण. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी अनेक राजे आपल्या प्रजेच्या हिताऐवजी स्वतःच्याच चैनिमजेत मग्न असत, पण याच काळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. प्रश्न 2. प्रजा कल्याणासाठी राज्य करणारे राजे कोणते? उत्तर सी. अकबर व कृष्णदेवराय. स्पष्टीकरण. शिवजन्मापूर्वी उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या प्रजाकल्याणकारी राजवटीसाठी इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबतच शिवाजी महाराजांचे नावही प्रजेच्या कल्याणासाठी आदराने घेतले जाते. 3. महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या सुलतानांनी वाटून घेतला होता? उत्तर ए. आदिलशाह व निजामशाह. स्पष्टीकरण. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसांत वाटून घेतला होता. हे राजे उदार नव्हते आणि त्यांच्यात नेहमी भांडणे होत, ज्यामुळे प्रजेचे हाल होत असत. प्रश्न 4. देशमुख आणि देशपांडे हे वतनदार कशासाठी भांडत होते? उत्तर सी. फक्त स्वतःच्या वतनासाठी. स्पष्टीकरण. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. त्यांचे रयतेवर, प्रजेवर प्रेम नव्हते, तर त्यांचे प्रेम फक्त स्वतःच्या वतनावर आणि जहागिरीवर होते. वतनासाठी ते आपापसांत भांडत, ज्यामुळे रयत खूप त्रासली होती. प्रश्न 5. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना कोणी केली? उत्तर सी. शिवाजी महाराजांनी. स्पष्टीकरण. वतनदारांची आपापसातील भांडणे आणि सुलतानांचा जुलूम पाहून शिवाजी महाराजांनी प्रजेला, रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लर्न इझी विथ कोमल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.